चला टीम कारळे लगेच बॅटर पाठवा आपले, आपण टाइम घेऊ नका प्लीज. टीम कारळे प्लीज बॅट्समन पाठवा. चला दोन्ही संघांचा 12 प्रतिनिधी इथपर्यंत पाठवा प्लीज. फायनलची मॅच आहे, काही गडबड करायची नाहीये. कंपल्सरी 12वा खेळाडू इथपर्यंत पाठवा. 3 षटकांचा सामना. तीन षटकांचा सामना. चला 3 षटकांचा सामना आपण खेळवतो तर एकदम स्पीडली मॅच चालू ठेवायची, एकदम स्पीडली. नामदेव आणि अजय फायनलच्या मॅच मध्ये सलामीसाठी दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश माने. मेगा फायनलला होते सुरुवात. पहिलाच बॉल नामदेव साळुंकेने दिशा दिली आहे. चांगला फटका आपण पाहतोय कार्पेटच्या साह्याने. अलॉंग द ग्रास बॉल जाईल. टप्पा 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 सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा आणि चौकार. फटका अगदी चांगला होता, सुरेख होता. पाहिलं चेंडूकडे, शेवटी बॅटचा फेस ओपन केला, दिशा दिली. वेग फार होता गोलंदाजाकडे. वेगाच्या साह्याने हा बॉल कार्पेटच्या साह्याने गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी पहिल्याच बॉल वरती चौकार नक्की आला. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. 3 षटकांची मॅच आपण खेळवतोय. आयोजकांना देखील सहकार्य करा. आपण सकाळपासून वाचवलेला वेळ आपल्याला फायनलला कामी आलाय. 3 षटकांची फायनल आपण खेळवतोय. फुल टॉस बॉल, बैठक, घुटना टेक और चौकार. देख एक्स्ट्रा कव्हरला नामदेव साळुंकेंच्या बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक. दमदार चौकार. लागोपाठचा सलगचा लगातारचा दुसरा. वेग फार आहे, वेग फार आहे गोलंदाजाकडे, परंतु चुकीचा टप्पा आणि चुकीच्या टप्प्याचा घेतला जाणारा समाचार. फलंदाज नामदेव साळुंकेच्या बॅट मधून धावा आल्या. 4-4 चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. कमबॅक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल का? हो, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खालती आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार नक्कीच आले. त्यानंतर नामदेव साळुंके यांना केलाय चले जावचा इशारा. बॅक टू द डग आउट. पहिल्या विकेटचं पतन. या प्रवीण दादा साळुंके मोस्ट वेलकम. व्यासपीठावरती या अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आपण. 8 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल. हो सोडून दिलाय. चेंडू भरपूर चांगला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. पंचांना प्रश्न विचारले जरूर, परंतु हा चेंडू डाव्या यष्टीला फुंकर मारत अगदी थोडासा जवळून गेलाय. चांगला बॉल होता, निर्धाव चेंडू. हो चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. सूरज पवार पाठीमागे डीपला आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळाली आहे.
निलेश माने अमरक एक्सप्रेस बॅटची वरची स्लाइस. काय प्रयत्न होते जयेश मराठे यांचे यष्ट्यांच्या पाठीमागे. जर का पाहिलं तर दोन्ही पाय हवेमध्ये, चेंडू हाताला ब्रश होऊन पाठीमागे चाललाय. अगदी फ्लाइंग झाला होता खेळाडू, परंतु त्यांच्या हाताला झटका देऊन बॉल गेला. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव इथे मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 10च्या घरामध्ये 10 धावा धावफलकावरती. अक्की माने ओव्हर नंबर 2 मध्ये या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये दबदबा ठेवलाय. ओहो, वेगवान बॉल, वेगवान बॉल. स्पिनर अचानक फास्टर कसा बनला आज प्रत्येक जण विचार करतो या गोलंदाजाबद्दल. चांगली गोलंदाजी, वेरिएशन फार आहे. प्रत्येक चेंडू 6 चेंडू गोलंदाज हाताळत असताना 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचे हाताळणारा एकमेव गोलंदाज वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अक्की माने यावेळेस डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय करत चाललाय. अनिल साळुंकेला पूर्णपणे बीट करत असताना हा चेंडू निर्धाव गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मेगा फायनलची ही महालढत, त्या महालढतीमध्ये काय मॅच चालली मैदानाच्या आतमध्ये. फटका भरपूर चांगला आहे. सागर प्रयत्न करेल परंतु बॉल जाईल इथे. मात्र 6 धावेंसाठी सीमारेषेच्या पलीकडे 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 षटकार. ओहो, यावेळेस बॅटची आतली कडा, बॉल पुन्हा एकदा जातोय गोशांगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते. सतरा धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल चालणार नाहीये. ताकदीच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. अनिल साळुंकेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. यूज इट मॅक्झिमम षटकार. काय फटका होता, काय नजाकत होती. ताकद तितकी तितकीच नजाकत. धावफलकाला आकार उकार आणि वेग मिळाला. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकला आणि आता जाऊन थांबलाय 23च्या घरामध्ये. आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु आता ओमकारे तो आता चुकी करणार नाहीये. आता कॅच पकडली गेलीये आणि अनिल साळुंकेला इथे मात्र परतीचा इशारा केलाय. अनिल साळुंके मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. तेवीस धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद टीम विठला 11 कारळे. मयूर सुतार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अजूनही 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मोठी धावसंख्या पाहायला मिळेल का? मयूरकडे क्षमता आहे, अजयकडे क्षमता आहे. अजय सलामीला आलाय, तो जशाच तसा नॉन स्ट्रायकिंग एंडलाय, त्याला संधी मिळत नाहीये. त्याच्याकडे पॉवर आहे, ताकद आहे, नजाकत आहे, अनुभव आहे, क्लास आहे, तो खेळाडू दमदार आहे. परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाय, बॅकफुटला जाऊन इथे हलक्या हाताने खेळायचा होता. स्ट्राईक रोटेट झाली असती, करायला हवी होती, परंतु केली नाही. सूरज पवार एक अनुभवी खेळाडू, एक मोठं नाव वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये, त्याच्या नावाची भीती नेहमी राहते. तो सूरज पवार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो, डोळ्याच्या समोरून चाललाय, आता धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 3 मध्ये सूरज पवारने बांधलंय नक्कीच. पहिले 3 चेंडू अप्रतिम, यानंतरचे 3 चेंडू कशा पद्धतीने राहतील ते देखील पाहणं तितकंच रंजक आहे. मयूरला इथे मात्र हात खोलावे लागतील. ओ, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मयूर सुतारची ही खेळी, हा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर बॉलला खोदून काढले, हेलिकॉप्टर उडवला गेला आणि तो लँड झाला सीमारेषेच्या बाहेर. 29 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ पहिल्या डावामध्ये अजूनही बाकी आहे. हो, यावेळेस नाही, नाही होणार नाही, स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मयूर पुन्हा जावं लागेल स्ट्राईक एंडला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. 29 धावा धाव फलकावरती. टार्गेट सेट होणारा हा बॉल आहे. कोणत्या आकड्यावरती टार्गेट होईल सेट? फायनलच्या या लढतीमध्ये, महामुकाबल्यामध्ये टार्गेट कशा पद्धतीने असणार आहे हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे, कारण की मॅच अगदी आटातटीची आणि चुरशीची आहे. बॉल गेला, हवाई हल्ला मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती मयूर सुतारच्या बॅट मधून आला मोठा फटका. 6 धावेंसाठी षटकार. 35 धावा धावफलकावरती आणि 36 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. आता 36 धावा बनवायच्या आहेत टीम मानाई देवी स्पोर्ट्स आंब्रगला, आणि चेंडू असेल त्यांच्याकडे 18. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात मान्यवरांचे आधार सत्कार आणि मान सन्मान, ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने भरपूर सारी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी करण्या पाठीमागे त्यांनी मात्र आम्हाला भरपूर मोठं असं सहकार्य केलं. तेच म्हणजेच माननीय आदरणीय श्री ॲडव्होकेट उमेश शिर्के दादा, ज्यांनी या स्पर्धा यशस्वी होण्या पाठीमागे संपूर्ण बॅनरची जबाबदारी स्वीकारली आणि बॅनर सौजन्य या स्पर्धेसाठी ते राहिले गेले. आणि नेहमी ज्या वेळेस नाटोशी गावामधली मुलं कुठेतरी आयोजन करत असतील त्या वेळेस नेहमी त्यांचा काही ना काही फुल ना फुलाची पाकळी त्यांचा सपोर्ट राहिला आहे, आणि त्यांचा नेहमी असाच सपोर्ट खेळाडूंच्या पाठीमागे राहील अशी मी त्यांच्याकडून आशा आणि अपेक्षा बाळगतो. आणि मी त्यांना विनंती करतो, आपण पुढे आपला आदर सत्कार मान सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो किरणदादा काटे, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. किरणदादा काटे इस कॅमेरामॅन जे सत्कार कव्हर करायचे आहेत, महत्वाचे सत्कार आहेत. त्यांनी आपल्याला भरपूर प्रोत्साहन दिलंय, भरपूर त्यांची मेहनत देखील राहिली आहे या स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या पाठीमागे. उमेश साहेब शिर्के ॲडव्होकेट यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छिते मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर संपूर्ण सकाळच्या सत्रापासून आपण ज्या मैदानावरती खेळतोय ते मैदान सौजन्य आपल्याला लाभले गेले या स्पर्धेसाठी माननीय आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके अक्षयदादा भिसे यांचा देखील या स्पर्धेदरम्यान आदर सत्कार मान सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो अभय देसाई, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय, तर तो सत्कार आपण करायचा आहे. दादांची भरपूर सारी मेहनत आणि भरपूर सारा सपोर्ट राहिला या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच
आपला असाच सपोर्ट राहील अशी आम्ही आशा बाळगतो तुमच्याकडून. त्याचबरोबर माननीय आदरणीय स्वागत दादा महाडिक यांचा देखील इथे आदर सत्कार मान सन्मान आपण घेऊयात, कारण की त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेला दिलं गेलंय. मी विनंती करतो अनिकेत देसाई आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. अनिकेत दादा देसाई. जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल अगदी तेज आणि तर्रार होता. इस आदर सत्कार आपण थोडेसे पाठीमागे ठेवूया. कॅमेरामॅन आपण मैदान कव्हर करूया लगेच. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, गॅप शोधला, गॅप मध्ये चेंडू धावेल. क्षेत्ररक्षक धावणार नाहीये कारण की त्याला माहिती आहे हा चेंडू आपल्या हाती लागणार नाहीये. बॉल गेला अलॉंग द ग्रास, सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी सूरज पवारच्या बॅट मधून दमदार चौकार. ठीक आहे. त्याचबरोबर आपले बाप्पू आनंद साहेब शिर्के यांचा देखील इथे आपण आदर सत्कार करूयात. मी विनंती करतो रणजित दादा शिर्के आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय. पुढे येऊन भिरकावून दिलाय सूरज पवारची पॉवर. बॉल एक टप्पा पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. त्याचबरोबर कृष्णत साहेब शिर्के तात्या यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान आपण घेऊयात. मी विनंती करतो गणेशदा देसाई आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण घ्यायचा आहे. फुलटॉस बॉल, चांगली गोलंदाजी, वेग फार होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तो थांबवला, नाकारली दुसरी धाव. सागर पवार आपण पाहतोय स्ट्रायकन वरती. समीकरण मोठं आहे परंतु तिथपर्यंत जावं लागेल. हो फुलटॉस बॉल, बॅटची आतली कडा, बॉल गेलाय डी झोन मध्ये परंतु वेग काय होता, वेग भरपूर होता. प्रचंड वेगाने ट्रॅव्हल झालेला हा बॉल यष्टिरक्षकाला बीट करून चाललाय डी झोन मध्ये. फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जातील. चांगली कॅच इथे पकडली गेली आहे. सागर पवारला परतीचा इशारा. एका षटकाच्या अखेरीस 9 धावा धावपलकावरती. एक गडी बाद टीम मानादेवी स्पोर्ट्स अमरक. त्याचबरोबर माननीय आदरणीय समीर दादा खराटे यांचा देखील इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. मी विनंती करतो आपण त्यांचा आदर सत्कार मान सन्मान करायचा आहे. हे क्षमस्व असेल 10 धावा धावपलकावरती. थोडीशी गडबड झाली, आम्ही माफी मागतो. त्याचबरोबर आदरणीय किसन दादा भिसे यांचा देखील इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही करू इच्छितो. मी विनंती करतो राहुल दादा लोकरे आपल्या शुभ हस्ते सत्कार आपण करायचा आहे. चांगला चेंडू नाही, पंचाने ते नाकारला. येस इट इज अ वाईट बॉल.
त्याचबरोबर सन्माननीय आकाशदादा गायकर यांचा देखील इथे मान सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितो, त्याने देखील तो स्वीकारायचा आहे. मयूर सुतार ऑन बॉलिंग मार्क. सूरज पवार पुढे आले तर बॅटची वरची कडा, बॉल घोषांगी क्षेत्रामध्ये गेलाय, एक सिंगल मिळते. त्याचबरोबर आदरणीय चेतनदादा शिर्के यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. मी विनंती करतो मनोजदादा देसाई आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण घ्यायचा आहे. हो, सूरज पवारला बीट करून जात असताना हा बॉल त्याच्या डोळ्या समोरून गेलाय. बारा धावा धावफलकावरती. पुढे येऊन भिरकावून दिलाय, नाही हाती लागणार नाहीये सूरज पवारचा हा फटका. या फटक्यांसाठी सातत्याने हा खेळाडू ओळखला जातो. बकासूर आहे, बकासूरच्या बॅट मधून आलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये थांबलेला नाहीये, सरळ निघून गेला 6 धावेसाठी षटकार. त्याबरोबरच आदरणीय यशवर्य संघाचे संघ मालक प्रवीणदादा साळुंके यांचा देखील व्यासपीठावरती आम्ही आदर सत्कार मान सन्मान घेऊ इच्छितो, आपण देखील तो स्वीकारायचा आहे. हो, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट, स्ट्रेट हिटला. क्षेत्ररक्षक आहे, काय क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल सूरज पवारच्या बॅट मधून आणखीन एक फ्लॅट आणि मॅक्झिमम हाय आणि हँडसम चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत षटकार. प्रवीण दादा आपण या व्यासपीठावरती लगेच आपला आदर सत्कार मान सन्मान आपण घेऊयात. मी विनंती करतो मनोजदादा देसाई आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रदीप दादा पवार आपण देखील व्यासपीठावरती आपला देखील आदर सत्कार मान सन्मान आपण घेऊयात मुख्य व्यासपीठावरती. 7 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. सूरज पवार पुढे आला रे आला, त्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा सिक्सर आला. आजच्या दिवसामधला सर्वाधिक लांब षटकार ठोकणारा आमरेक संघाचा बक्कासूर सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी करतोय. सामना त्याने हलका केलाय, सोडवलाय, थोडासा ढील झालाय. आता समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू. सहा चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. मैत्री चषक 2025 महापर्व, पहिलं पर्व. कोण होणार आहे चॅम्पियन? सन्नी पवार ऑन स्ट्राइक. 4 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. सनीच्या बॅट मधून दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल धावतोय. इथे पकडले गेले, उचलून फेकी होते. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र इथे बाद होतील. 2 धावा आताच्या बॉल वरती. 2 धावेची गरज आहे विजयासाठी. चेंडू अजूनही असतील 5. चेंडू आणि गरज आहे 2 धाव्यांची. मेगा फायनलची महालढत
कोण होणार दादा संघ या स्पर्धेमधला, कोण होणार चॅम्पियन? सचिन दादा साळुंके आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे मैत्री चषक. 2 धाव्यांची गरज विजयासाठी. सूरज पवारचा हा बॉल हवेमध्ये खेळलेत, चेंडू हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक आहे, सुखी होणार नाहीये. काय घडलंय, काय बिघडलंय? शांतता निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. चार मध्ये बनवायच्या 2. मॅच होऊ शकते. अनिल साळुंकेने चेंडू आत्मविश्वासाचा हातामध्ये घेतलाय. चार मध्ये बनवायच्या 2. अक्की माने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मॅच चालू करा. 4 मध्ये बनवायच्या 2. मेगा फायनलची महालढत. अक्की माने या बॉल वरती, निर्धाव चेंडूची समाप्ती. काय घडलंय, काय बिघडलंय? रंगबेरंगत चढ उतार, कमरेवरती हात आणि कपाळावरती आट्या आणून देणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 3 मध्ये बनवायच्या 2. मेगा फायनलची लढत कशी असावी तर अशी असावी. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. अनिल साळुंकेने इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. कोण घेऊन जाणार आहे ही मॅच? नाही, सोडून दिलाय, सोडून दिलाय. ओळखलाय की काय? व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावचेच्या स्वरूपामध्ये ओमकार बाद होतील. एका धावेची गरज आहे. चेंडू असतील अजूनही 3 चेंडू 1 धाव. एका धावेची गरज असताना हा सामना इथे संपलाय. मैत्री चषक 2025 मधला दादा संघ आई मानाई देवी स्पोर्ट्स आंबरेक संघाने या मैदानावरती बाजी मारली आहे आणि राहिलाय या स्पर्धेमधला चॅम्पियन. चॅम्पियन चॅम्पियन कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळाला. फायनलची लढत अगदी चुरशीची होती. गाठाकीर लढत आपल्याला पाहायला नक्कीच मिळाली. तो फायनल मध्ये बाजी मारली नक्कीच टीम आई मानाई देवी स्पोर्ट्स आंबरक. तर या आपण प्रथम तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचे आभार मानूया. त्यानंतर लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. प्रदीप दादा पवार आपण या, आपला आपण आदर सत्कार मान सन्मान घेऊया. मनोहर देसाई आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. लाईट लावतो.
सचिन साहेब डिसले यांचा मान सन्मान आपण घेऊयात व्यासपीठावरती. सचिन डिसले, मनोजदा देसाई आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. कॅमेरामॅन आपण या इकडे या. ठीक आहे आपण थांबा तिकडेच. प्रतापदादा मोडक यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. आपण या प्रतापदादा. त्याचबरोबर सचिन साहेब साळुंके एराड यांचा देखील इथे